नमस्कार मंडळी, रामराम सर्वांना. तर मंडळी, आपण बघत आहात ही आहेत आमची आदिवासी पारंपरिक जुन्या काळातील कंदमुळे. तर या कंदमुळांची आज आपण लागवड कशी करणार आहोत ते बघणार आहोत. तसेच या कंदमुळांची काही वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. तर मंडळी, आता आपण कंदमुळाची ओळख करून घेऊया. बघा, हा आहे गोयची. तर हा पिंक कलरचा गोयची आहे. बघा याप्रमाणे. तर मंडळी बघा, ही कंदमुळांची वैशिष्ट्ये, याला कुठल्याही प्रकारची माती नाही आहे किंवा पाणी नाही दिलेलं, तरी याला किती मोठं असं वेल आपोआपच हवेमध्ये फुटलेलं आहे. हे बघा. तर असा हा चमत्कारिक, खूपच दुर्मिळ आणि असं वैशिष्ट्यपूर्ण हा कंद, याला गोयची कंद म्हणतात. तर याला मे महिन्यामध्ये जी थंड हवा लागते, या थंड हवेमध्ये आपोआपच असं एक वेल फुटतं, कोंब फुटतं. आणि या कोंबाचं आणखी एक वैशिष्ट्य किंवा आपण इंडिकेटर म्हणूया किंवा संकेत, या कंदाला कोंब आल्यानंतर 45 ते 50 दिवसानंतर पाऊस पडणार आहे असं संकेत गृहीत धरलं जातं. आणि त्यानंतर लगेच शेतीची मशागताला सुरुवात केली जाते. आणि दुसरं म्हणजे हे कंद अत्यंत पौष्टिक असतात आणि त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांना आवर्जून लावत असतात. आणि अगदी वर्षानुवर्षे हे कंदमुळे खात आलेले आहेत आणि आज देखील खाल्ले जातात. तर अशाच या कंदमुळांची आपण आज लागवड करणार आहोत. तर आता लागवड करताना काय करायचं आहे ते सुरुवात आधी बघूया. तर बघा, आता कोंब आलेला भाग आहे, इथून आपण आता कट करून घेणार आहे आणि मागचा भाग हा खायला ठेवणार आहे. याचे अर्धा किलो ते पावशेरचे तुकडे करून जमिनीत पुरल्यानंतर त्याला देखील असे नवीन कोंब फुटतात आणि कंदांची परत लागवड होते. आणि त्यानंतर हे काही खालील आहेत, हे बारीक कंद आहेत. तर असे या आकाराची कंद आपल्याला साधारणपणे लावायची आहेत. आणि याच्यानंतर याची 3 वर्षानंतर एवढी याची आकारामध्ये वाढ होईल, अशा कंदांचं वैशिष्ट्य. तर आता लावण्यासाठी बघा, कोंब आलेला भाग तो इथून असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा, तर बघा, आता आपल्याला हा तुकडा लावायचा आहे. तर लागवडीसाठी साधारणपणे आपण असं बघा 1.5 फूट खोल खड्डा घातलेला आहे. असा 1.5 फूट, जेवढा मोठा खड्डा घ्याल तेवढा साईजचा हा कंद वाढत असतो, वरत असतो. आणि याच्यामध्ये आता चुलीमधली राख टाकणार आहोत. तर बघा, आपण एवढी राख घेतलेली आहे, ही चुलीमधली राख. ही राख आपण कोयची लावण्यासाठी वापरणार आहोत. अशा खड्ड्यामध्ये सर्वात आधी अशी राख टाकून घ्यायची आहे. जेवढी राख टाकाल तेवढी त्याला बुरशी लागणार नाही. त्यानंतर त्याला मस्त वरायला अशी मोकळी जागा मिळेल आणि तेवढा असं पसरत तो वाढणार आहे. असं गोल करून द्यायचं आहे. याप्रमाणे खाली राख टाकलेली आहे आपण आणि त्याच्यामध्ये असा उभा ठेवलेला आहे. त्यानंतर उरलेली राख ही त्याच्यात टाकायची आहे. त्याच्यामुळे त्याला बुरशी लागणार नाही, इतर कीटक खाणार नाही आणि वरेल चांगलं. त्यानंतर अशी माती लोटून द्यायची आहे. माती जास्त दाबायची नाही, मोकळी ठेवायची माती. आता अगदी नंतर मोठं वेल त्याला वेलेल आणि मस्त गोयची वरेल. हे वेल दिसतं आहे, ही आहे देवारी गोयची. हे बघा, अशी वेललेली आहे. हे बघा, समोरून पान असं दिसायला असतं, भारी खाऊच्या पानासारखं, म्हणजे नागिन पानासारखं. आणि पाठीमागून पान जर पाहिलं तर असं दिसायला असतं. आणि वेल हा असं बघा 4 शिरांनी तयार झालेला असतं हे वेल. असं वेल हे वरती जातं. तर आत्ता ह्या कंदाचा वरण्याचा कालावधी आहे. सर्वसाधारणपणे आपण ही भाजी आपण सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये खोदून खाऊ शकतो, मेपर्यंत. मे नंतर याला कोंब फुटतं आणि त्यानंतर आपण त्याला लागवड करू शकतो.